तर प्लीज इथून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारला. दोन फलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती. प्लीज शेवटचा अंतिम सामना इथून 12 प्रतिनिधी आणि वारी असेल याची नोंद घ्या. सर्वेश आणि कुणाली जोडी दाखल झाली. इथून 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना क्वालिफायर मॅचच्या ठिकाणी डोंगरीपाडा विपक्षामध्ये स्वामी समर्थ वेडी या संघादरम्यानची लढत आपण पाहतो. बिग बॅटल बिग मॅच, कडवी लढत, कडवा संघर्ष. तुन जो संघ जिंकेल ते सुपर 6 मध्ये आपल्याला 2 हात करताना चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघासमवेत पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. तो पहिलाच बॉल बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. फ्लड अँड मिस डॉट बॉल आला. इथून शॉर्ट फॉर्मॅट 3 षटकांचा सामना. इथून धावा जमवणं खूप महत्वाचं असेल. पहिलाच बॉल बॅकफुट वरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न राहिला गेला. तिथून मात्र डॉट बॉलची सांगता झाली. सर्वेच्या विपक्षामध्ये पहिला डॉट बॉल आला. पहिलाच बॉल. इथून दुसरा बॉल उडवलाय जरूर. शतरक्षण मिड विकेटला शतरक्षण होईल. तद्वार एकच जाव्यावरती समाधान मांडावं लागेल. दुसरा धावीचा प्रयत्न नाही कारण इथून चांगली फेकी राहिली गेली. क्विक थ्रो आला, चांगला शतरक्षण झाला. इथून एकाच धाब्यामध्ये 75 व्हावं लागतं. इथून 2 चेंडूचा खेळ झाला. एक धाव धफळकावरती. इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर. डायरेक्ट हिट परंतु फलंदाज पॉप इन क्रीज वरती सेफ. तोडणं चांगला प्रहार कव्हर ड्राईव्ह आला त्या ठिकाणी. परंतु शतरक्षण त्या ठिकाणी कोणतीच चुकी करणार नाही. अप्रतिम इथून कौतुकास्पद भूमिका. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान जरूर जितू नाही दिला त्या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धफळकावरती. फलंदाजांना बांधून ठेवलं, वंचित ठेवलं मोठ्या फटक्यापासून. यावेळेस स्प्लिट अँड मिस डॉट बॉल आला. तो निर्धाव चेंडू ते सांगता झाले गेले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथून 3 धावा धाफळकावरती. इथून सर्वेश आणि कुणाली जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये. तो कुणाला इथून बॅकफुट वरती पाठवला कारण चांगल्या चेंडूंच्या हाताळला वारंवार झाले गेले गोलंदाज जेतूच्या माध्यमातून. आणि इथून मात्र डॉट बॉल आला. इथून मोठा प्रहार करायचा होता. लॉंग क्षेत्ररक्षण रोहित आला. कोणतीच चुकी करणार नाही. इथून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेला आणि इथून मात्र एकच जाव्यावरती समाधान मानावं लागतं. याच्या मुदत आहे ना धाफळका आपण पाहतोय ज्या ठिकाणी जाऊन पोहोचला. 4 धावा धाफळकावरती. पहिला षटक संपुष्टात झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 रन ऑन द स्कोर गाठ. 4 धावा धाफळकावरती. बिनबाद आतापर्यंत खेळी राहिली गेली. स्वामी समर्थ वेळी संघर्ष परंतु बॅकफुट वरती कारण या ठिकाणी 3 षटकांचा सामना आणि तिथून जर आपण पाहिलं गेलं तर 4 धावा खर्च करत असताना आपल्याला गोलंदाज जेतू पाहायला मिळाला. पहिलं षटक पूर्णपणे राहिलं गेलं डोंगरीपाडा संघाच्या नावावरती. इथून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झाला. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती. सामना खूप महत्वाचा आहे. काटेकी टक्कर जरूर परंतु इथून त्याच अनुषंगाने झालेली गोलंदाजी इथून कुणाल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथून उडवलाय जरूर चेंडू बर्राज कालव्यामध्ये. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू रोखू शकणार नाही. सरळ लॉंग ऑफच्या वर उडवला. षटकारामध्ये कन्वर्ट केला. पहिलाच बॉल होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलं पार्किंग स्लॉट मध्ये. इथून षटकाराने स्वागत केला गोलंदाज साहिलचं. या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. दुहेऱ्याकडेला स्पर्श करताना 10 धावा धावफलकावरती. 10 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. चांगले खेळले. इथून पहिल्या षटकात बॅकफुट वरती जरी असले तरी इथून आक्रमण केला.
परंतु याही वेळेस उडवलाय इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पर झाले चुकी आणि चेंडू सरळ क्लिअर होतोय 4 धावांसाठी. इथून चुकी झाली या चुकीला माफी नसेल कारण शेवटचा अंतिम सामना आहे. इथून एक धाव खूप महत्वाची असेल त्या अनुषंगानं इथून पाहिला तर डोंगरेपाडा संघासमवेत आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी सटाळ्या संघ होता तिथून त्यांच्या माध्यमातून झालेली ती चुकी पूर्ण पराभवाच्या वाटेवरती चालावा लागला पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु इथून जर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात झाली या षटकार आल्यानंतर हा आलाय चौकार धावफलक 4च्या मदतीनं जाऊन पोहोचला जाता 14 धावा धावफलकावरती 14 रन ऑन दिस कुरघाट. इथून आक्रमण करण्यासाठी सुरुवात इथून आखून टप्प्याची लेन लाईन चेंडू बर्राच काळाव्यामध्ये या क्षेत्ररक्षक जितू आला कोणते चुकी करणार नाही. इथून एक सोपा झेल फलंदाज कुणाल टरला फेल बॅक टू पवेलियन फलंदाज बाद. पूर्ण साईलने कमबॅक केला त्या ठिकाणी षटकार चौकाल्यानंतर फलंदाजाला पाठवला बॅक टू द पवेलियन. चौथा बॉल असेल आमिष दाखल झाला सर्वांचा वापर जरूर लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहे इथून चेंडूला स्टॉप तर मिळवला एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल कारण अचूक फकी राहिले गेले. तुंडा चांगला क्षेत्ररक्षण झाला तितकीच चांगले फकी क्विक थ्रो जरूर आला तो एकच धाव्यावरती समाधान मानला गेला आणि इथून सर्वस्व जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मात्र थांबून ठेवला अमिषला एकच धाव्यावरती समाधान मानत असताना धावफलका पाठवतो जाऊन पोचला जाता 15 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 5वा बॉल असेल सर्वेसाठी आखून टप्प्याचा चेंडू त्यावर इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक आहे कोणते चुकी करणार नाही गुड जस्ट विकेट टेकन फलंदाज बाद सर्वेश बॅक टू द पवेलियन. तून अच्युत दाखल झाला त्या ठिकाणी 2 विकेटचा पतन झाला सलामीवर जोडीला पाठवला बॅक टू द पवेलियन. शेवटचा ती बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज साहिल अच्युतच्या विपक्षामध्ये इथून यावेळेस सोनू बाउन्सर हाताळला त्या ठिकाणी इथून बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली या ठिकाणी 2 षटक संपुष्टात आल्यात आणि आतापर्यंत 2 गडीच्या उमदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. चला शेवटचा अंतिम षटक असेल थोडंसं स्पीडअप करा. इथून दीपक दाखल झाला शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये इथून दीपक बलिंगा चरमाला झाला प्रसिद्धी मिळाली तो दाखल झाला शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष फटका जरूर आपला क्षेत्ररक्षक आहे थोडस बंबाल जरूर दुसरा धावेचा अटेम्प्ट आणि तो नाचत फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात यावं लागेल बॅक टू द पवेलियन.
चला बॅटर प्लीज. तोंडसेजीचा टाइम जरूर लावडा पिल्या इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर येतो धावतीची संधी. तोडणं लावड पिल जरूर त्या ठिकाणी. तो इथून तडपदार धावतीसाठी घेतलं गेलं. ज्या ठिकाणी खराब कॉलिंग राहिली एकाच रुळावरती 2 गाड्या येताना आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग असेल. इथून नॉट आउट आला. इथून लेग बाय स्वरूपात एक धाव ऍड होईल धफळकावरती. धफळ जाऊन पोहोचला गेला 17 या अंकावरती. गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो आतापर्यंत डेथ ओव्हर मध्ये. ज्या ठिकाणी दीपक मलिंगाला आपण पाहतो. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष असेल. कशा प्रकारे मात्र चेंडूची हाताळणी केली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. इथून खराब चेंडू क्षेत्ररक्षण जरूर स्टॉप मिळवला. अन्यथा मात्र निश्चित स्वरूपामध्ये दोनने या 5 धावा आले असतात. परंतु इथून तसं काही घडलं नाही. एक धाव आली या वाईटच्या स्वरूपामध्ये आणि बाईटची एक धाव. अशा 2 धावा ऍड होते दाफळकावरती. दाफळला किंवा 2च्या मदतीने फ्लाय होत्या जाऊन पोचला जाता. 19 धावा दाफळकावरती. इथून अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष. कुठेतरी चुकी झाली या दीपक मलिंगाच्या माध्यमातून. 4 चेंडू आहेत उर्वरित चेंडूवरती किती धावा कर्ज करेल. तरुण शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. त्यामध्ये जरूर गोलंदाजाला यश आला. इथून पंचांचा रिव्ह्यू आला. इथून व्हाईट बॉल साठी. इथून फेअर डिलिव्हरी आहे डॉट बॉल. इथून बाईटची एक धाव ऍड. इथून एक धाव खूप महत्वाची असेल. भले बॅटने नाही आली तरी काही हरकत नाही परंतु एक धाव महत्वाची असेल. इथून बॅट लिडिंग आहे जरूर स्वतः गोलंदाज आला. इथून ह्या वेळेस एक धाव येईल. एक धाव खूप महत्वाची असेल कारण 3 षटकांचा शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि इथून एक धाव खूप महत्वाची गणली जाणार. या ठिकाणी एकच्या मदतीने धावफलक फ्लाय होताना 21 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. दीपक मलिंगा गोलंदाज ट्रॅक वरती. अमितच्या विपक्षामध्ये अमिषा ऑन स्ट्राइक वरती. इथून लावड बेजारोर याज द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. बिग विकेट डाउन. अमिश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. विश्वास दाखल झाला. तोडणं शेवटचा ती बॉल मोठा प्रहार करायचा होता. बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. इथून फलंदाज बाद होईल.
चौथीच्या स्वरूपात प्रणित भोईर बॅक टू द डगआउट. इथून 3 षटकांचा खेळ संपला जातो. या ठिकाणी धावसंख्या जमवली गेली 21 धावा आणि 22 धावांचं टार्गेट सेट केलाय. इथून 18 चेंडू 22 ची गरज असेल. चला लगेच प्लीज डोंगरीपाडा संघ तुम्हाला सुद्धा विनंती असेल. पुन्हा स्वामी समर्थ बेडी त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद घ्या. 18 बॉल 22 ची गरज. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्या. स्वामी समर्थ वेडी संघ तुम्हाला विनंती असेल. 18 बॉल 22 ची गरज. चला इथून डोंगरपाडा संघ आपले 2 बॅटर सुद्धा सज्ज ठेवायचे, रेडी ठेवायचे. चला प्लीज प्रेमळ निवेदन असेल. आणि इथून आपण शेवटचा नदीप सामना बघतो ज्या ठिकाणी 18 चेंडू 22 ची गरज. 22 टार्गेट सेट केल्यानंतर इथून क्षेत्ररक्षण मात्र सजवून झाला. तुम्हाला विनंती असेल 2 बॅटर. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आपण. तर तो सामन्याला सुरुवात गोलंदाज विश्वास वनगे दाखल झाला. तोडणं पहिल्या षटक प्रगती पथावरती फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तरी तोडणं ऑन स्ट्राईक वरती आपण जितूला पाहतो. नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित जोडी. 18 बॉल 22 चं टार्गेट. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाज दाखल झाला ओव्हर द विकेट. विश्वास पहिला बॉल लोअर फुलटो चेंडू. इथून मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बंबल झाल्यात परंतु बॅकअप चांगला त्या ठिकाणी. इथून चेंडूला फील्ड केलं जाईल. त्याचबरोबर एकाल दुसऱ्यात आणि दुसऱ्याला तिसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केल्या. इथून बँक बॅलन्स आधीच कमी धावांचं बांधणी केली गाठली गेली आणि इथून त्याच्या अनुषंगानं मात्र या पहिल्याच बॉल वरती 3 धावा ऍड होतील. त्या ठिकाणी चुकी झाली या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. चांगला चेंडू जरूर हाताळण्याचा प्रयत्न विश्वास वनगेच्या माध्यमातून झाला. परंतु इथून त्या 3 धावा ऍड होतील. 3च्या मदतीने धावफलका सुरुवात झाली. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत. इथून अप्रतिम स्वीप पाहायला मिळतोय. बॅक एंड एरियाला 1 बाउन्स चेंडू क्लिअर करेल सी बारी गबार. चौकार 4.
इथून रोहितच्या बॅट मधून बॅकहँड एरियाला क्लिअर करणारा आलाय चौकार. या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला. त्या ठिकाणी जाऊन पोहोचला गेला 7 धावा धावफलकावरती. इथून इक्वेशन बदल होईल. ज्या ठिकाणी 18 बॉल 22 ची गरज होती, इथून 2 चेंडूवरती 7 धावा आल्यात. 16 बॉल आणि इथून 16 बॉल मध्ये 15 ची गरज असेल. जरूर कम बॅक केलाय, पुन्हा रागबट केला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना फलंदाजाला निरोत्तर केला. डॉट बॉल आला. या ठिकाणी पुन्हा विश्वास वनगे चांगली गोलंदाजी साकारत. दोन्ही वेळेस चांगला चेंडू हाताळला, शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये गोलंदाजाला आला यश. फ्लडेड मेस निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि इथून 7 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती. 7 रन स्कोर गाठ 7 धावा धावफलकावरती. 5वा बॉल असेल. पुन्हा एकदा रोहितच्या विपक्षामध्ये यावेळेस उडवलाय जरूर. सरळ बॅटचा वापर. स्टँड डिलेव्हर लोंगनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. रोहितच्या बॅट मधून षटकार 6. इथून धावफलक जाऊन पोहोचला गेला 13 अंकावरती. शेवटचा नंतर बॉल असेल. इथून येणारे बॉल असतील 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 9 ची गरज असेल. पुन्हा हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती किती धावा येतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. फुलटच बॉल उडवले जरूर. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे पण चुकी झाली. या इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. थोडस मागणं षटक म्हणता येणार आहे, कारण या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोचलं जात आहे. म्हणजे 15 धावा धावफलकावरती. 215 रन स्कोर गार्ड. येणारे 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 7 ची गरज असेल. इथून कोणता गोलंदाज असेल जो मात्र इथून चांगली गोलंदाजी साकारेल, इथून मात्र या षटकामध्ये या मॅचला फिनिश केलं जाईल आपल्या स्टाईलिश मध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरलं जाणार. कारण जितू असेल आणि रोहित ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तून हर्षाला गोलंदाजी ट्रॅक मध्ये समोर चितू. 12 बॉल 7 ची गरज. पुन्हा कैशाला दिशा दिली. क्षेत्ररक्षक चुकी करतो. इथून दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वार एक धावेला दुसऱ्या मध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु इथून रोखून ठेवला. इथून चुकी केली या क्षेत्ररक्षकानं आणि इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलं जातं 17 धावा धावफलकावरती. इथून विजयापासून अवघ्या 5 पावलं दूर आपण डोंगरीपाडा संघाला पाहतोय. तर पुन्हा एकदा हलक्याशा प्लेसमेंट पाहायला मिळतं. रक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. तद्वार एकच जाव्यावरती 75 व्हावं लागतंय, समाधान मानावं लागतंय. इथून पूर्णपणे बॅकफूट वरती परभावाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतो पाहायला मिळतोय संघ स्वामी समर्थ वेळे. इथून रोहितच्या बॅट मधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. इथून मात्र स्टायलिश फिनिश येईल का? इथून जरूर सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तिथून मात्र एक धाव येईल. 1च्या मदतीनं धावफलक फ्लाय होता. जाऊन पोचलं जातं 19 धावा धावफलकावरती. अजून 3 धावांची गरज असेल विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. बॉलिंग स्वीप. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल आणि इथून विजयाचा शिक्का मुहूर्त केला. या ठिकाणी डोंगरेपाडा संघानं कॉंग्रॅच्युलेशन सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. तिथून मात्र 2 हात करताना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल चामुंडा स्पोर्ट्स विरतन संघाच्या विपक्षामध्ये
कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. तिथून तितकंच कौतुक. स्वामी समर्थ वेडी संघ चांगली लढत आजच्या दिवसात तुम्ही सुद्धा दिली या. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागलं गेलं. इथून क्वालिफाय झालेल्या संघाला सुवर्ण संधी असेल. 2 पॅकर सहित तुम्ही उद्याच्या दिवसात खेळू शकता. परंतु जो पॅकर तुम्ही घेणार आहात तो ही स्पर्धा खेळलेला नसावायची नोंद घ्या.